पोट साफ होत नाहीये. अहो, कारण कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. असे बरेच जण तुम्हाला सांगतात. पण रिॲलिटी थोडी वेगळी असते. जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, त्याचा अर्थ असा नाही की पोट साफ न होणं. पोट साफ होत असताना म्हणजे मोशन होत असताना जेव्हा त्रास होतो, त्याला कॉन्स्टिपेशन म्हटलं जातं. आता कॉन्स्टिपेशन कसं समजणार? जेव्हा तुम्हाला मोशन व्यवस्थित होत नाही, पेनफुल होते किंवा जे स्टूल्स असतात ते ड्राय आणि हार्ड आहेत आणि मोशन झाल्यानंतर अजूनही कंप्लीट एम्प्टिंग झालं नाहीये असं जेव्हा फीलिंग असतं, ह्या सगळ्याला कॉन्स्टिपेशन म्हटलं जातं. आता जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल आणि जर तुम्हाला रेग्युलर जरी पोट साफ होत असलं, तरी ते नॉर्मल नाहीये. जेव्हा तुम्हाला एका दिवशी पोट साफ नाही झालंय, पण दुसऱ्या दिवशी सॉफ्ट आणि ईझी झालंय, तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन नाहीये. आता तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे तर करणार काय? सिंपल रूल आहे. रात्री झोपत असताना 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आणि हे मिश्रण प्यायचं आहे. नेक्स्ट डे तुम्हाला मोशन सॉफ्ट आणि ईझी होणार आहे. दुसरा ऑप्शन आहे तुम्ही फायबर खाऊ शकताय. व्यवस्थित अमाउंटमध्ये जर तुम्ही फायबर खाल, तर स्टूल्स हार्ड नसणार आहेत. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रोज पोट साफ होण्यासाठी जर तुम्हाला काही ना काहीतरी औषधं घ्यावी लागत असतील, तर लाँग टर्मसाठी ते खूप हानिकारक आहे. कारण याच्यामुळे तुमचे जे बॉवेल्स असतात, ते अजून जास्त लेझी होणार आहेत. सो जर तुम्हाला विदाऊट एनी औषधं जर ईझियर मेथड हवी असेल कॉन्स्टिपेशन दूर करण्यासाठी, तर DM करा कॉन्स्टिपेशन. थँक